स्वागत. उदाहरण उदाहरणार्थ हे जस्ट आपण थोडंसं हा असा इथे कॅमेरा घेऊया. त्याला आम्ही बॉडी लोडिंग म्हणतो आणि एक्झॅक्टली तुम्ही बघितलं ते बॉल लोड आहे. हे सेकंदाचा वापर करून एका पाठोपाठ एक बॉल कुठे तुम्हाला कळणार पण नाही, पण आता दाखवलं तुम्हाला मी म्हणून थोडं कळलं. ह्याचं कोणी दाखवत नाही, पण मी प्रशिक्षक असल्यामुळे मी शास्त्रशुद्ध शिकवतो की डोळ्याची पापणी लावण्याच्या आत तुमच्या डाव्या हातात तो बॉल आला पाहिजे, उजव्या हातात तो अपेअर झाला पाहिजे आणि परत तो डाव्या हातात दुसरा बॉल पुन्हा आला पाहिजे. पण मला आता सांगा की या सगळ्या जादूमध्ये आणि तुम्ही जादू केली आणि जे दृष्टीभ्रम केले आणि अनेक प्रयोग केलेले आहेत आणि प्रशिक्षण दिलेलं आहे लोकांना, त्यातली तुमची फिलॉसॉफी काय आहे, तुमचं तत्व काय आहे? कारण तुम्ही शिकवता लोकांना आपलं जीवन अधिक चांगलं करण्याकरता मदत करणारे जादूगार आहात. तुमचं तत्व काय त्याच्यातलं? मला असं वाटतं प्रत्येकानं आपल्या आयुष्याला आकार दिला पाहिजे. माध्यम कुठलंही वापरा, प्रत्येकानं एकमेकाचे गुण, टॅलेंट्स, ज्ञान हे शेअर केलं पाहिजे. त्याच्याशिवाय प्रगती होणार नाही, कुणाचीच प्रगती होणार नाही. मला असं वाटतं इंडियन रोप ट्रिक हा जो भारतात झालेला प्रयोग आजही त्याच्यावर संशोधन चालू आहे जगभर, आणि एक्झॅक्टली कुणालाच माहित नाहीये की इंडियन रोप ट्रिक कशी केली गेली. तो जादूगार 4 रस्त्यावर ती रोप वर गेली, तो काय इंडियन रोप ट्रिकचा प्रकार सगळीकडे माहित आहे. त्याचं सिक्रेट कळलेलं नाही आणि आजही ते सिक्रेट कुणाला उकलून काढता आलेलं नाही. अजून एक उकलून काढता येणार नाही अशा सिक्रेटची जादू इथे आहे तुमच्याकडे, ते करून दाखवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. हा एक सुंदर प्रयोग आहे. घराघरात बसणारे संवाद कार्यक्रम बघणारे प्रत्येकाने 9 वस्तू किंवा 9 पत्ते किंवा 9 व्हिजिटिंग कार्ड ताबडतोब हातात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 and 9 हे 9 पत्ते प्रत्येकाने हातात घ्यायचे. घराघरात संवादच्या सर्व प्रेक्षकांनी जर हे 9 पत्ते हातात ठेवले, 9 वस्तू किंवा 9 व्हिजिटिंग कार्ड हातात येतील अशा वस्तू. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 असे फॅनिंग केल्यानंतर सगळ्यांनी, आता एक उदाहरण म्हणून आपण एक पत्ता सगळ्यांनी मनात पकडायचा. तुमच्या हातात तुमचे पत्ते आहेत. तुमचा 2 नंबरचा पत्ता कुठला आहे तो मला माहित नाहीये. आता माझा जो 2 नंबरचा पत्ता आहे तो मी तुम्हाला दाखवणार नाही. तुमच्या हातात जे पत्ते आहेत त्यातला 2 नंबरचा पत्ता कुठला आहे तो तुम्ही कोणाला दाखवू नका, शेजारच्याला पण दाखवू नका. सगळे पत्ते बंद करा आणि तुमचं स्वतःचं नाव प्रत्येक अल्फाबेटला एक पत्ता असा खाली ठेवायला सुरुवात करा. जसं माझं नाव सतीश आहे, SATISH आणि सगळे पत्ते त्यावर ठेवून द्या. सगळा गठ्ठा परत हातात उचला जसाची तसा. आता गंमत म्हणजे दुसरी स्टेप अत्यंत इंटरेस्टिंग आहे. दुसऱ्या स्टेपला आपण राजू पडळकरांचं नाव घेऊया. तुम्ही तुमचं नाव पहिल्या स्टेपला घेतलं, आता दुसऱ्या स्टेपला पडळकर शब्द खूप मोठा आहे, आपण पी वापरूया फक्त. राजू पी. प्रत्येकाने सर्वांनी एक एक वस्तू किंवा एक एक पत्ता खाली ठेवायला सुरुवात करायची. पहिला आर साठी ए जे यू आणि पडळकरचा पी. आणि बाकी सगळे पत्ते त्यावर ठेवून द्या आणि परत सगळं गठ्ठा हातात उचला. तिसऱ्या स्टेपला पत्ते खाली ठेवा. एक 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 करून 2 3 आणि कुठेही थांबा. 4 5 प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कुठेही थांबा. सगळे पत्ते परत उचला आणि आता मी तुमचा पत्ता एक्झॅक्टली ओळखणार आहे. स्क्रीन जवळ या. पहिले 3 पत्ते मला दाखवा वरचे.
टॉप वन काढा आणि पहिले 3 पत्ते मला दाखवा. तुमचा पत्ता येत नाहीये, ते पत्ते खाली ठेवा. आता पुढचे 2 पत्ते दाखवा तुमचे. त्यात तुमचा पत्ता नाहीये. आणखी एक पत्ता दाखवा, अगदी जवळ आहे स्क्रीनच्या. स्क्रीनला थोडा टेकवा. लेट मी फील इट. हाही पत्ता तुमचा नाहीये. पुढचा पत्ता दाखवा. यस, हाच तुमचा सगळ्यांचा पत्ता आहे. हा म्हणजे हा नाही, तुमच्या हातात जो पत्ता आहे तो तुमचा पत्ता आहे. हॅव अ लुक. वा, मला सांगा की जेव्हा जेव्हा एवढं धक्कादायक लोक पाहतात तेव्हा प्रतिक्रिया तुम्हाला काय काय येतात? म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या विभागाप्रमाणे, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रतिक्रियांची पद्धत पण बदलते का? माझ्या दृष्टिकोनातून भाषा ही कधीच अडचण येत नाही मला. आणि प्रतिक्रिया सरप्राईज ही एकच भाषा सगळ्यांना माहित असते. पण तुम्हाला जगातल्या मग कुठच्या देशात सर्वात आनंददायक वाटले लोक रिॲक्शन, प्रतिक्रिया देण्याबाबत? एक रियुनियन आयलँड नावाचं आयलँड गेलो होतो. 1.5 लाख लोक होते माझ्या शोला आणि 1.5 लाख असा अथंग महासागर प्रेक्षकांनी भरलेला होता. आणि तिथे रिकी मार्टिन, मायकल जॅक्सन असे मोठे मोठे महान कलाकार तिथे परफॉर्म करायला आलेले होते. आणि त्या मध्ये जे गॅप होता, त्या गॅप 10 मिनिटाचा गॅप मला दिला गेला होता. फ्रेंच कॉलनीमध्येच ते रियुनियन आयलँड आहे. तिथे हा शो जेव्हा मी 10 मिनिटाचा प्रयोग केला, पहिल्या मिनिटाला अपियर झालो, 10व्या मिनिटाला गायब झालो आणि मधले 8 मिनिट जे आहेत ते प्रेक्षकांशी कम्युनिकेट करून प्रयोग केले. हातात काही नेलं नव्हतं, रिकाम हाताने गेलो होतो आणि ही एक छोटीशी बॅग मी घेऊन गेलो होतो. जादूची आहे. ह्या छोट्याशा बॅग मध्ये जेव्हा त्यांनी मला बघितलं ते म्हणाले की हा असा कसा परफॉर्मर आहे, की त्यांना ते सवय झाली होती फेटा तुरा, तो राजाचा पोशाख, तसं काहीच नव्हतं. तसं काहीच नाही. ते बघितल्यानंतर ते नाराज झाले सगळे मला बघून. आणि ते म्हणाले की मिस्टर देशमुख 1.5 लाख, ते इंग्लिश बोलत नाहीत, ते फ्रेंचच बोलतात फक्त. 1.5 लाख लोक, 1.5 लाख लोकांसमोर तुम्हाला शो करायचे आणि ही बॅग काय घेऊन आली तुम्ही? त्यांनी मला ट्रान्सलेट करून इंटरप्रेटरने मला सांगितलं की दे आर हॅव्हिंग लॉट ऑफ टेन्शन, प्रॉब्लेम. आय सेड वेन इज अ प्रेस कॉन्फरन्स? टुमॉरो मॉर्निंग 9 o'clock. I said let me handle the press conference. After press conference we'll decide and then you give me your reactions and actions. आणि जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळी मी सांगितलं की असं विचार करू नका की हे सगळं छोटं आहे. जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो की तुमच्या खिशातली जी नोट आहे, कोणीही उभं राहा, खिशात हात घाला, नोट बाहेर काढा कुठली पण, आणि तो नंबर मी इथे ब्लॅकबोर्डवर लिहितोय आणि ठक 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 तो ब्लॅकबोर्डवर नंबर लिहिला. दुसऱ्या दिवशी आय वॉज ऑन द फ्रंट पेज, पहिल्या पानावर. तुम्ही इथे आलात आणि खास वेळ काढून आमच्या संवादच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर हे मांडलत आणि जादूतनं बुवा पण कसा होतो हे पण सांगितलं. त्याबद्दल मी ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले आभार मानतो. सतीश, धन्यवाद. राजू, जाताना मला हे सांगायला गोष्ट आवडेल की खूप मुलाखती झाल्या इंग्लिशमध्ये. ही माझी पहिली मराठी मुलाखत होती आणि ते श्रेय तुमच्याकडे जातं. धन्यवाद.